तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवरती आरोपांचा बॉम्ब टाकलाय। बीडच्या माजी पालकमंत्र्यांनी 73 कोटी 36 लाखांची बोगस बिलं उचलली असा आरोप धस यांनी केलाय। इतकी बोगस बिलं कुणीही उचलली नसतील असं धस म्हणाले। बोगस बिलांचा गुन्हा गंभीर आहे। धस यांनी मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला। फडणवीस आणि अजितदादांकडे आपण तक्रार करणार असल्याचं सुद्धा आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय। बोगस उचललेले बिले जिल्हा वार्षिक योजना म्हणजे डीपीटीसी सन 2021-2022 अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते? माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते। कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता। परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयाची बिलं उचललीत। रुपयाचं हे काम न करता 37 कोटी 70 लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत। मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या कोणत्या एका मतदारसंघामध्ये 73 कोटी रुपयाचं बोगस बिल उचललं गेलं असेल। हे बोगस बिल कसे उचलले बाबा? दादांना आता उद्या आम्ही विचारू, दादा मायबाप हे कसं इथल्या इथं चौकशी लावतात का वरून चौकशी लावतात बघूया।